आजच्या ऑडिओ सेशनमध्ये आपण भारतीय पुरावा अधिनियम 1872 यामधील प्रकरण 5 अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, ऑडिओ सेशनचं आजचं आपलं तिसरं पर्व आहे. यामध्ये बघा एकूण 20 गुण तुम्हाला भारतीय पुरावा अधिनियम 1872 यासाठी अभ्यासक्रमात नमूद आहेत. म्हणजे प्रश्नसंख्या किती असेल? अर्थातच फक्त 10. फक्त 10 म्हणजे खूपच सोपं आहे असं अजिबात होत नाही. तुम्ही जेव्हा भारतीय दंडसंहिता अभ्यासता, त्यानंतर फौजदारी प्रक्रिया संहिता अभ्यासता, त्यानंतर जेव्हा भारतीय पुरावा अधिनियमाकडे येता, तेव्हा तुम्हाला व्याप्ती वाढत गेलेली आढळते. कमी होताना नाही, वाढताना आढळते. त्यामुळे कधीही अभ्यासक्रमातील कोणत्याही घटकाला इझिली घेऊ नका आणि मुळात आपल्यानुसार अभ्यासक्रम किंवा आपल्यानुसार वेळेला चालवण्याचा अजिबात प्रयत्न करू नका. तुम्ही वेळेनुसार जायला हवं, तुम्ही अभ्यासक्रमानुसार जायला हवं, तुम्ही PYQ म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरनुसार जायला हवं. स्पेशली सांगायचं झालं तर 2017च्याच प्रश्नपत्रिकेचा आपण प्रमाणित आधार घेणार आहोत. इथून मागे जेव्हापासनं परीक्षेची सुरुवात झाली तेव्हापासनं तुम्हाला मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमात थोडे थोडे बदल प्रत्येक वेळी आढळलेले आहेत. अर्थातच आपल्याकडचा जो वेळ आहे तो अर्धा तासानं आता कमी करण्यात आला आहे मूळ आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये. त्यामुळे स्वरूप समजून घेत असताना एकच बाब वारंवार सांगते ती लक्षात घ्या की आपण तयारीत कुठेही कमी पडता कामा नये. पूर्वपरीक्षेचे मार्क्स फायनल मेरिट लिस्टमध्ये कन्सिडर होत नाही, मात्र मुख्य परीक्षा हे तुमचं शेवटचं प्रवेशद्वार आहे. एवढी बाब वारंवार तुम्ही लक्षात ठेवा, ठीक आहे. त्यामुळे इथे कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण आपलं कर्तव्य बजावत असताना कसुरी करणार नाही, कुठलीही हैगय करणार नाही, कायदेशीर भाषेत बोलायचं झालं तर. विद्यार्थी मित्रांनो, जास्त वेळ न घालवता मी मूळ प्रकरणाला सुरुवात करते. प्रकरण 5 लेखी पुराव्याविषयी आहे, डॉक्युमेंटरी एव्हिडन्स. अर्थातच जेव्हा मूळ भारतीय पुरावा अधिनियम 1872चा अभ्यास तुम्ही सुरुवात करता तेव्हा प्रथम व्याख्या कलमामध्ये ज्या ज्या संज्ञेचे अर्थ स्पष्ट करण्यात आलेले आहेत ते व्यवस्थित समजले की मग पुढील भाग हा अभ्यासण्यासाठी सोयीस्कर होतो. प्रकरण 5 मध्ये तुम्हाला 61 ते 63 असा एक गट आढळेल कलमांचा आणि त्यानंतर मग 74 ते 76 असा दुसरा गट आढळेल. तर प्रथम आपण बघूयात कलम 61 ते 63 लेखी पुराव्याविषयी आहे प्रकरण 5, बरोबर. यामध्ये कलम 61 काय सांगतंय? दस्तऐवजामधील मजकुराची शाबिती. बघा, दस्तऐवजांतील मजकूर अव्वल किंवा दुय्यम पुराव्याद्वारे शाबित करता येईल अशी तरतूद भारतीय पुरावा अधिनियम 1872च्या कोणत्या कलमाद्वारे करण्यात आली? तर कलम 61 नुसार. झाला की नाही प्रश्न तयार? जसं मी नेहमी म्हणते की प्रत्येक विद्यार्थी हा त्याचा एक उत्तम शिक्षक असतो, त्यामुळे सगळं आपल्यातच दडलं आहे. परंतु आपण काय करतो? आपला वेळ विनाकारण वाया घालवतो, खूप भटकतो, शेवटी कुठलाच शोध लागत नाही. करायचं आपल्यालाच आहे, अभ्यास आपणच पूर्ण करणार असतो. फक्त होतंय काय? कंटाळा हा शब्द इतका मोठा आहे की त्याची व्याख्या होऊच शकत नाही कुठे, बरोबर. त्यामुळे तो थोडासा जर बाजूला केला तर खूप चांगलं होईल, कारण आता आपण पूर्व परीक्षेच्या पर्वातून मुख्यकडे वळणार आहोत, बरोबर. त्यामुळे मुख्यमध्ये किंवा कुठल्याही स्पर्धा परीक्षेचा नियमच हा आहे की तुम्हाला असा कुठलाही कंटाळा नावाचा शब्दच उल्लेखून चालत नाही. तर कलम 61 नुसार काय सांगितलंय? दस्तऐवजामधील मजकुराची शाबिती. कलम 62 काय सांगताय बघा, पुढील कलम 62 अव्वल, ज्यालाच आपण प्राथमिक पुरावा प्रायमरी एव्हिडन्स असं म्हणतो. तर अव्वल पुरावा याचा अर्थ काय? न्यायालयाच्या निरीक्षणार्थ हजर करण्यात आलेला खुद्द तो दस्तऐवज असा आहे. न्यायालयाच्या निरीक्षणार्थ हजर करण्यात आलेला खुद्द तो दस्तऐवज असा आहे. आता यामध्ये स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे. बघा, प्रथमतः जेव्हा दस्तऐवज अनेक भागात निष्पादित केला असेल तेव्हा दस्तऐवजाचा प्रत्येक भाग हा अव्वल पुरावा असतो. जेव्हा दस्तऐवज सप्रतिलेख निष्पादित केलेला असतो तेव्हा प्रत्येक प्रतिलेख ही निष्पादित करणाऱ्या
पक्षकारांपुरता अव्वल पुरावा असतो. ओके. स्पष्टीकरण 2 मध्ये काय नमूद करण्यात आले? मुद्रणाच्या, शिळामुद्रणाच्या, छायाचित्रणाच्या कार्यपद्धतीप्रमाणे अनेक दस्तऐवज सर्वच्या सर्व एकाच एकरूप प्रक्रियेने तयार करण्यात आले असतील तेव्हा प्रत्येक दस्तऐवज बाकीच्या दस्तऐवजांतील मजकुराचा अव्वल पुरावा असतो. मात्र जेव्हा ते दस्तऐवज एकाच मूळ लेखाच्या नकला असतात तेव्हा ते मूळ लेखाच्या मजकुराचा अव्वल पुरावा नसतात. अव्वल पुरावा केव्हा असेल आणि अव्वल पुरावा केव्हा नसेल हे समजून घेणं कलम 62 खूप गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो. काय सांगितलं समजलंय का तुम्हाला? अव्वल पुरावा म्हणजे काय? न्यायालयाच्या निरीक्षणार्थ हजर करण्यात आलेला खुद्द तो दस्तऐवज असा आहे. म्हणजे तो खुद्द दस्तऐवज, नकला नको आहेत मूळ लेखाच्या, खुद्द तो दस्तऐवज हवाय. उदाहरणाद्वारे आपण कलम 62ला काय सांगायचंय ते समजून घेऊ. बघा, एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तीच्या कब्जात अनेक घोषणापत्रके आहेत. ती सर्व एका मूळ लेखावरून एकाच वेळी छापलेली आहेत असं दाखवण्यात आलंय. घोषणापत्रकापैकी कोणतेही घोषणापत्रक हे इतर कोणत्याही घोषणापत्रकावरील मजकुराचा अव्वल पुरावा आहेत, बरोबर? पण त्यांच्यापैकी कोणतेही घोषणापत्रक मूळ घोषणापत्रकावरील मजकुराचा अव्वल पुरावा नाही. समजलंय आता? थोडक्यात तुम्हाला स्पष्टीकरण लक्षात राहत नसेल तर इतकंच लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा की अव्वल पुरावा याचा अर्थ न्यायालयाच्या निरीक्षणार्थ हजर करण्यात आलेला खुद्द तो दस्तऐवज असा राहील. मूळ लेखाच्या नकला नको आहेत. मूळ लेखाच्या नकला असतील तर त्या ठिकाणी मजकुराचा म्हणजे मूळ लेखाच्या मजकुराचा अव्वल पुरावा नसतात. जेव्हा दस्तऐवज एकाच मूळ लेखाच्या नकला असतात तेव्हा ते मूळ लेखाच्या मजकुराचा अव्वल पुरावा नसतात. म्हणजे अव्वल पुरावा केव्हा आहे आणि अव्वल पुरावा केव्हा नाही हे समजून घेणं कलम 62 गरजेचं राहील. इथेच तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. बऱ्याच वेळेला वाटतं आपल्याला की कलम आणि कलमाचं नाव एवढं पाठ केलं म्हणजे आपण मुख्य परीक्षा पास झालो, असं अजिबात नसतं. हा तुमचा खूप गोड गैरसमज आहे आणि असा जावई शोध आपल्याला लावायचा पण नाही. परीक्षेची वाढती काठिण्य पातळी लक्षात घेत असताना आपलं प्रामाणिक कर्तव्य केलं पाहिजे आणि ते असं सांगतं, प्रामाणिक कर्तव्य असं सांगतं की तुम्ही तुमच्यानुसार परीक्षेला चालवण्याचा अजिबात प्रयत्न करू नका, नाहीतर पूर्णतः फसून जाल. इथे तुमच्या लक्षामध्ये जर इथे सांगितलं गेलंय अव्वल पुरावा म्हणजे काय, त्याचं स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे, उदाहरणाद्वारे अव्वल पुरावा काय आहे हे समजून सांगण्यात आलंय, तर तुम्हाला प्रश्न हा स्पष्टीकरणावर येईल, उदाहरणावर येईल की टायटलवर येईल? कलम 62 नुसार प्राथमिक पुरावा, प्रायमरी एव्हिडन्स, अव्वल पुरावा सगळ्यांना माहिती आहे, पण त्यातली जी प्रोव्हिजन आहे त्याचा खोलवर अभ्यास करणं गरजेचं आहे की अव्वल पुरावा कोणता राहील आणि अव्वल पुरावा कोणता राहणार नाही, बरोबर? त्यानंतर बघा कलम 63 दुय्यम पुरावा, सेकंडरी एव्हिडन्स. मग दुय्यम पुरावा यामध्ये कोणत्या बाबी अभिप्रेत आणि समाविष्ट आहेत ते जाणून घेणं गरजेचं राहील. क्रमांक 1, यामध्ये यापुढे अंतर्भूत असलेल्या तरतुदीनुसार दिलेल्या प्रमाणित प्रती. 2, ज्या प्रती मूळ लेखावरून यांत्रिक प्रक्रियांनी तयार केलेल्या असल्यामुळेच अचूक असण्याची सुनिश्चिती होते त्या प्रती आणि त्या प्रतीशी ताडून पाहिलेल्या प्रती. 3, मूळ लेखावरून तयार केलेल्या किंवा त्याच्याशी ताडून पाहिलेल्या प्रती. 4, दस्तऐवजांचे भाग ज्या पक्षांनी निष्पादित केले नसतील त्यांच्या पुरते ते प्रतिलेख. 5, एखादा दस्तऐवज स्वतः पाहिलेल्या व्यक्तीने केलेले त्यातील मजकुराचे तोंडी निवेदन. मग आता या 5 बाबी अभिप्रेत आणि समाविष्ट असतील दुय्यम पुरावा या शब्दप्रयोगाच्या अर्थामध्ये. मग उदाहरण आपल्याला समजून घेणं गरजेचं राहील, बरोबर? उदाहरणामध्ये दुय्यम पुरावा कोणता राहील आणि दुय्यम पुरावा कोणता राहणार नाही हे समजून घेऊ. बघा, मूळ लेख आणि त्याचे छायाचित्र दोन्ही ताडून पाहिले नसले तरीसुद्धा ज्याचे छायाचित्र काढले तोच मूळ लेख होता असे साबित करण्यात आले तर ते छायाचित्र हा मूळ लेखातील मजकुराचा दुय्यम पुरावा झाला, बरोबर? मात्र
प्रतीची नक्कल करून बनवलेली परंतु नंतर मूळ लेखाबरोबर ताडून पाहिलेली प्रत दुय्यम पुरावा होईल. परंतु जिच्यापासून नक्कल बनवलेली होती ती प्रत मूळ लेखाबरोबर ताडून पाहिलेली असली तरी याप्रमाणे मूळ लेखाचा दुय्यम पुरावा होणार नाही. येते तुमच्या लक्षामध्ये? किंवा आणखी दुसऱ्या भाषेमध्ये, मूळ लेखाशी ताडून पाहिलेल्या प्रतीतील मजकुराचे तोंडी निवेदन तसेच लेखाच्या छायाचित्रातील किंवा यंत्राने काढलेल्या प्रतीतील मजकुराचे तोंडी निवेदन मूळ लेखाचा पुरावा होत नाही. म्हणजे इथे एक गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, की आपल्याला दुय्यम पुरावा या अर्थामध्ये कोणत्या बाबी अभिप्रेत आहेत आणि समाविष्ट आहेत हे पहिल्यांदा आपण लक्षात घेतलंय आणि मग उदाहरणांच्या माध्यमातून दुय्यम पुरावा केव्हा होईल आणि केव्हा नाही हे सुद्धा समजून घेतलेलं आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही हे लेक्चर ऐकताय तेव्हा काही पॉईंट नोट डाऊन करून घ्यायला शिका. नोट डाऊनवरनं मला एक गोष्ट आठवली, नोट्स. आता नोट्सबद्दल मी वारंवार माझ्या प्रत्येक लेक्चरमध्ये सांगत असते. खरं तर नोट्स बघा कशा असतात विद्यार्थी मित्रांनो, जगातला कुठलाही शिक्षक असू द्या, जेव्हा शिक्षक हा विद्यार्थ्यांना देण्यासाठी नोट्स तयार करतो तर त्यावेळेला एक व्यक्तिगत अभ्यासपूर्ण त्या विषयाचा तो एक साचा असतो, बरोबर. परंतु जसं की मी सांगते नेहमी, प्रत्येक विद्यार्थ्याची अभ्यासाची पद्धती ही वेगळी असते. कुणाला एकदा वाचलं तर लक्षात राहत नाही, कुणाला 3-3, 4-4 वेळा वाचावं लागतं, कुणाला एकदा वाचलं तर लगेच ती संकल्पना समजते. नोट्स म्हणजे तुम्हाला एखादी संकल्पना समजल्यानंतर त्यातून काय लक्षात राहिलं किंवा अवघड कोणता घटक वाटतो ते तुम्ही एकच ठिकाणी लिहून काढतात. नोट्सची व्याख्या काय आहे, नोट्स कशा असाव्यात यावरती खरं तर बोलण्यासारखं बरंच आहे, पण आपल्याकडे जसं की वेळेचं बंधन आहे त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, नोट्स ह्या व्यक्तिगत तुमच्या असाव्या, वैयक्तिक तुम्ही काढलेल्या असाव्या, परीक्षात तुम्ही देणार आहात. सो यानंतर मात्र पुढचा जो गट आहे तो म्हणजे कलम 74 ते कलम 76चा. बघा कलम 74 काय सांगतंय, सार्वजनिक दस्तऐवज, पब्लिक डॉक्युमेंट म्हणजे काय, कोणत्या दस्तऐवजांना तुम्ही सार्वजनिक दस्तऐवज म्हणाल. तर यामध्ये 2 पोटकलम आहेत. पोटकलम 1 यामध्ये 1 सार्वभौम अधिसत्तेच्या, 2 शासकीय मंडळाच्या व अधिकरणांच्या, 3 भारताच्या किंवा राष्ट्रकुलाच्या कोणत्याही भागाचे किंवा एखाद्या परकीय देशाचे विधानमंडळ, न्यायमंडळ, कार्यकारी मंडळ यामधील लोक अधिकारांच्या कृतींचे दृश्य स्वरूप असलेले किंवा त्या कृतींचे अभिलेख असलेले दस्तऐवज. सार्वजनिक दस्तऐवज म्हणजे काय, तर पहिल्या पोटकलमाद्वारे ही व्याप्ती स्पष्ट केली गेली. पोटकलम 2 कोणत्याही राज्यात ठेवलेले खाजगी दस्तऐवजांचे सार्वजनिक अभिलेख. हे वाक्य महत्त्वाचं आहे, ही तरतूद महत्त्वाची आहे. कलम 74 प्रती कोणत्याही राज्यात ठेवलेले खाजगी दस्तऐवजांचे सार्वजनिक अभिलेख म्हणतात. त्यामुळे सार्वजनिक दस्तऐवजामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही असा जेव्हा प्रश्न येतो ना त्यावेळी आपल्याला कळतं की आपण फक्त सार्वजनिक दस्तऐवज म्हणजे काय हा नॉर्मली लक्षात ठेवलं होतं, तसं नाही चालणार. तुम्हाला प्रश्न काय विचारला आहे, सार्वजनिक दस्तऐवजामध्ये खालीलपैकी कोणत्या बाबीचा किंवा कशाचा समावेश होत नाही म्हणताय. नाही आणि आहे या शब्दात काहीतरी फरक आहे ना, तर तो लक्षात घेणं गरजेचं आहे. सार्वजनिक दस्तऐवजामध्ये कोण येतं आहे, तर सार्वभौम अधिसत्तेच्या, शासकीय मंडळाच्या व अधिकरणांच्या, भारताच्या किंवा राष्ट्रकुलाच्या कोणत्याही भागाचे किंवा एखाद्या परकीय देशाचे विधानमंडळ असेल, न्यायमंडळ असेल, कार्यकारी मंडळ असेल यामधील लोक अधिकारांच्या कृतींचे दृश्य स्वरूप असलेले किंवा त्या कृतींचे अभिलेख असलेले दस्तऐवज असतील. आता यामध्ये लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, कलम 74 नंतर कलम 75 आहे खाजगी दस्तऐवज. आता खाजगी दस्तऐवज खूप सोपं आहे लक्षात ठेवायला. काय, सार्वजनिक दस्तऐवज सोडून अन्य सर्व दस्तऐवज हे खाजगी दस्तऐवज आहेत, मान्य. त्यामुळे कलम 75ला जास्त टेन्शन किंवा लोड घेण्याची गरज नाही, कारण ते एका याच्यात लक्षात राहते. अशी सुद्धा काही कलमं असतात ती पटकन लक्षात राहतात, कारण त्यामध्ये ती 1 लाईनर असतात. त्याच्यामध्ये फक्त 1 लाईनरमध्ये एका ओळीतच स्पष्टीकरण मिळतं. मात्र प्रत्येक कलम तसं असेलच असं नाही. तर कलम 76 जे की शेवटचं कलम आहे प्रकरण 5 बाबत. कलम 76 काय सांगतंय, सार्वजनिक दस्तऐवजांच्या प्रमाणित प्रती. सर्वात प्रथम प्रमाणित प्रतीची मागणी कोण करू शकतो,
तर सार्वजनिक दस्तऐवजाचे निरीक्षण करण्याचा अधिकार असलेली व्यक्ती प्रमाणित प्रतीची मागणी करू शकते. प्रमाणित प्रत कोण देऊ शकतो? तर सार्वजनिक दस्तऐवजाचा ताबा असणारा लोक अधिकारी. प्रमाणित प्रत कधी दिली जाते? मागणी करून कायदेशीर फी भरल्यावर. सार्वजनिक दस्तऐवजाची प्रत कशी दिली जाते? कधी दिली जाते? प्रमाणित प्रत हे समजलं, मात्र सार्वजनिक दस्तऐवजाची प्रत कशी दिली जाते, ती कशी देतात? तर सार्वजनिक दस्तऐवजाची एक प्रत दिली जाते. त्या प्रतीच्या तळाशी ती खरी प्रत आहे असे प्रमाणपत्र लिहिलं जातं. लोक अधिकारी दिनांक, आपले नाव, पदनाम यासह स्वाक्षरी करेल. लोक अधिकारी मोहर वापरण्यास कायद्याने प्राधिकृत असल्यास दस्तऐवज मुद्रांकित करेल आणि अशा प्रकारे प्रमाणित केलेल्या प्रतींना आपण प्रमाणित प्रती असं म्हणतो किंवा असं त्याला म्हटलं जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, कलम 76च्या स्पष्टीकरणास्तव लक्षात ठेवा, आपल्या पदीय कामाच्या सर्वसामान्य क्रमानुसार ज्या कोणत्याही अधिकाऱ्याला प्रमाणित प्रती देण्याचा अधिकार असेल त्याच्याकडे त्या दस्तऐवजाचा ताबा असल्याचं मानलं जाईल. इथे सुद्धा तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. बऱ्याच वेळेला स्पष्टीकरणावर सुद्धा प्रश्न आलेले आपल्याला आढळतात. त्यामुळेच सांगते ना वारंवार, आपण जो सराव करून घेतोय आपल्या मूळ ॲप्लिकेशनवरती, प्ले स्टोअरला जे ॲप्लिकेशन आहे पार्थ कॉम्पिटेटिव्ह फोरम या नावाने, तिथे होणारा जो PYQचा मोफत सराव असणार आहे, तो PYQचा, फक्त PYQचा, जे की इथून मागं झालेले आहेत, त्या तुम्हाला फ्री कंटेंटमध्ये ते स्टडी मटेरियल मिळून जाईल. फक्त स्टार्ट टेस्ट करून तुम्हाला सोडवायचं आहे. ठीक आहे. तर इथे लक्षात घ्या, सराव, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. मुख्य परीक्षा म्हटल्यावर भारताच्या संविधानापासून सुरुवात होते तर शेवट मानवी हक्कांपर्यंत होतो. म्हणजे मुख्य परीक्षेच्या तुमच्या अभ्यासक्रमाबद्दल बोलतेय मी. तर मग अशा वेळेला प्रत्येक घटकाची व्याप्ती वेगळी आहे. तुम्ही तुमच्यानुसार अभ्यासक्रमाला चालवू नका. अभ्यासक्रम काय सांगतोय, अभ्यासक्रमात कोणते घटक नमूद आहेत, ते आपले परफेक्ट आहेत का? परफेक्ट नसतील तर ते कसे परफेक्ट होतील? सुरुवातीला काय करावं लागणार आहे? स्टेप बाय स्टेप आपल्याला जायचं आहे. पिरॅमिड जो आहे इजिप्तमधला, तो एका रात्रीतनं बांधला गेला होता का हो? नाही. त्यामुळे लगेचच तूप खाल्ल्याने रूप येईल अशी अपेक्षा आपण अजिबात करायची नाही. प्रत्येक गोष्टीमागे कष्ट असतात आणि ते प्रामाणिकपणे आपल्याला करावं लागणार आहे. तेव्हा कुठेतरी जाऊन आपलं स्वप्न पूर्ण होणार आहे. समजतंय? अपेक्षा आहे की तुम्ही सर्व गोष्टींचं शांत चित्ताने व्यवस्थित आकलन करत असाल. कलम 76मध्ये सार्वजनिक दस्तऐवजांच्या प्रमाणित प्रतीबद्दल तरतूद आहे, जी की आपण व्यवस्थित अभ्यासली. प्रमाणित प्रत कोण देऊ शकतो, मागणी कोण करू शकतो, ती प्रत कधी दिली जाते, सार्वजनिक दस्तऐवजाची प्रत कशी देतात, या सर्व बाबी समजून घेतल्यानंतर तुम्हाला प्रकरण 5 मधील जे 2 गट आहेत, कलम 61 ते 63 आणि कलम 74 ते 76, हे व्यवस्थित समजले असेल अशी अपेक्षा व्यक्त करते. पुन्हा सांगते आहे की नोट डाऊन करून घ्या. तुम्हाला ज्या गोष्टी आपल्याला अवघड वाटतात त्या आपल्या नोट्समध्ये असणं गरजेचं आहे. नोट्सचा अर्थच इतका आहे की तुम्हाला एखादी संकल्पना समजल्यानंतर त्याच्यातनं असा कुठला बोध होतो की मला ह्यातलं हे अवघड जातं, ते मी लिहून ठेवावं. ती तुमची नोट्स झाली. नोट्समध्ये म्हणजे पेन हातात घेतला आणि जे लेक्चरमध्ये सांगितलं आहे, पुस्तकात सांगितलं आहे ते लिहून काढलं, मग तुम्ही दुसरं पुस्तकच लिहिताय ना. तुम्ही त्या मूळ पुस्तकाला बघून जसंच्या तसं उतरवत असाल तर तुम्ही पुस्तकच लिहिताय, तुम्ही दुसरं काय करताय. तर मग इथे संदर्भ पुस्तक हे संदर्भ पुस्तक असतं, लेक्चर्स लेक्चरच्या जागी असतात, पुस्तक पुस्तकाच्या जागी असतं आणि सराव प्रश्नपत्रिका सराव प्रश्नपत्रिकेच्या जागी असतात. या पृथ्वी तलावरती कुणीही कुणाची जागा अशी घेऊ शकत नाही आणि अभ्यासाच्या बाबतीत तर मुळीच नाही. ज्याचं त्याचं श्रेष्ठत्व हे ठरलेलं आहे. आपण तुलनाच्या शब्दप्रयोगात अडकतो. तुलना नाही होऊ शकत इथे. तुम्ही लेक्चरची तुलना संदर्भ पुस्तकासोबत नाही करू शकत. तुम्ही संदर्भ पुस्तकाची तुलना प्रश्नपत्रिकेसोबत नाही करू शकत. त्यामुळे तुलना करायला जाऊ नका, नाहीतर खूप मोठी फसगत होईल. ठीक आहे. तर सांगायचं तात्पर्य कळालं ना तुम्हाला की बाबा आपल्याला सर्वांगीण अभ्यास करायचा आहे. अर्ध्या हळकुंडात पिवळं नाही व्हायचं आपल्याला. त्याचा परिणाम आपल्याला कुठे दिसतो? पेपर सोडवताना दिसतो आणि तेव्हा वेळ हातातून ही निघून गेलेली असते. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.